पैनलिस्ट को हमारा हार्दिक नमन और धन्यवाद। और हम अपने शब्द समूहों से उनका स्वागत करना चाहेंगे। तो सबसे पहले हमारे IMA चंद्रपुर के अध्यक्ष डॉक्टर अनिल मांडुआ सर, नमस्कार सर। IMA चंद्रपुर के प्रेसिडेंट इलेक्ट और नेशनल वर्किंग कमेटी के अध्यक्ष डॉक्टर मंगेश मुंडवाड़े सर, नमस्कार सर। डेंटल एसोसिएशन के पास प्रेसिडेंट और बहुत जाने माने डॉक्टर सुशील मुंडा सर। लायंस क्लब के पास प्रेसिडेंट श्री शैलेश बाबा जी। रोटरी क्लब के प्रेसिडेंट डॉक्टर विद्या बामणी मैडम। प्रिंसिपल लॉ कॉलेज डॉक्टर अंजलि हंसक मैडम। renowned social activist Dr. Bandu Dhodre ji, नमस्कार सर। An eminent orthopedician और हमारे IMA के बहुत ही सक्रिय जाने माने अध्यक्ष डॉक्टर गुरदर सर और प्रेसिडेंट ऑफ मेडिकल स्टूडेंट नेटवर्क श्री डॉक्टर श्रीकेश कांजे, नमस्कार। मैं हमारे IMA प्रेसिडेंट डॉक्टर मांडुआ जी से विनती करती हूँ कि वे अपना प्रेसिडेंशियल स्पीच दें। नमस्कार। आपणा सर्वांचे चंद्रपूर IMA सभागृहामध्ये मी स्वागत करतो आणि आजच्या या चर्चासत्रामध्ये चर्चासत्राची थोडीशी भूमिका वटवून पुढे आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया। या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व क्षेत्रातील मोठे मोठे लोक, विचारवंत, अनुभवी अशा लोकांना या ठिकाणी आज पाचारण केलेलं आहे। आपण डॉक्टर शैलेश बागराजी लायन्स क्लब के माजी प्रेसिडेंट है, डॉक्टर मुंद्रा जी डेंटिस्ट और डेंटल मेडिकल एसोसिएशन के सदस्य हैं, डॉक्टर गुरवाड़े सबको मालूम है ENT सर्जन MNC मेंबर है, बाद में मैडम है हस्तक मैडम एडवोकेट है, डॉक्टर विद्या बामणी जी रोटरी के माजी अध्यक्ष। सिर्फ ये रोटरी के माजी अध्यक्ष नहीं है, बहुत सोशल काम करते हैं। और हमारे भाभी जी बंडू धोत्रे, इनका नाम तो हमेशा पेपर में आते रहता है। इनके बहुत सारे काम किए हैं, सोशल काम बहुत सारे हैं। और हमारे डॉक्टर अजय दुधलवार जी ऑर्थोपेडिक्स एक चंद्रपुर के नामांकित सर्जन हैं। और शिरीष जो स्टूडेंट्स नेटवर्क रिप्रेजेंट करते हैं। तो ऐसे सभी के विचार से अपन आगे जाने वाले हैं। और जो CCIM के माध्यम से सेंट्रल मिनिस्टर ने कायदा बना के आयुर्वेदिक डॉक्टरों को सर्जरी 58 प्रकार की सर्जरी करने का जो प्लान किया है, ये प्लान करके कितना उचित है, ये प्लान कितना उचित है। लोगों के जान से खेलने का ये तो प्लान नहीं है। हम मानते हैं एक नेशन एक निवडणूक, एक नेशन एक भाषा, एक नेशन एक चिकित्सा की व्यवस्था। पर ये चिकित्सा की व्यवस्था पॉसिबल नहीं है, क्योंकि इसमें पूरा दिमाग लगता है। और ये दिमाग अगर गलत रास्ते से जाता है, अनुभव अगर नहीं है और ये गलत रास्ते से जाता है, तो लोगों की जान जा सकती है, कोर्ट केसेस हो सकती है और इसका फायदे के जगह नुकसान ज़्यादा होता है। क्योंकि ऑपरेशन के लिए जो भी चीज़ें चाहिए वो
कोई छोटे से पीरियड में, छोटे से नॉलेज में हो पॉसिबल नहीं हो सकता है। इसलिए अपने 8 दिसंबर को महाराष्ट्र IIM ने और नेशनल IIM ने इसके अगेंस्ट में मोर्चा बहुत सारे मोर्चा निकाले, जिसमें अपने 5-20 डॉक्टरों के अलग अलग ग्रुप में, बड़े बड़े शहर में, छोटे छोटे शहर में निदर्शन करके अपने कलेक्टर को एक मेमोरेंडम दिए कि ये अच्छा नहीं है और हमारे जो दुख है, हमारे IIM के डॉक्टरों का जो दुख है, ये आगे आप फॉरवर्ड कीजिए। ऐसा 8 दिसंबर को किया आपने, और इसमें सरप्राइज है 45,000 डॉक्टर्स लोगों ने पार्ट लिया है। पाच 5,000 वैद्यकीय विद्यार्थ्यांनी पार्ट घेतला आणि 10,000 पदव्युत्तर शिक्षण घेणारे वैद्यकीय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जाहीर निदर्शने केली। महाराष्ट्रातल्या 400 शहरांमध्ये 5-5 किंवा 10-10 असे 20 डॉक्टरांच्या ग्रुपमध्ये या प्रकारे आपण निदर्शन केली आणि या निदर्शनाला जनतेचा भरपूर पाठिंबा मिळालेला आहे। या सर्व निदर्शनामध्ये डॉक्टर यांनी शांतता पाळली, कुठेही शांतता भंग न होता आपली मागणी जी आहे ती समोर ठेवली। आम्ही आता जर सांगितलं, आम्ही आयुर्वेदाच्या विरोधात नाही, ही भारतीय पुराणात्मक चिकित्सा पद्धती आहे, चांगली पद्धती आहे, परंतु काही लिमिटेशन्स आहेत। आमचं एक सरकारला एक निवेदन आहे, सरकारला एक सांगणं आहे की या आयुर्वेदाला अजून भरपूर ग्रँट द्या, भरपूर शिक्षण द्या यांच्या लोकांना, आणि आयुर्वेदामध्ये खूप मोठी प्रगती झाली पाहिजे की जी प्रगती जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये केली पाहिजे आणि लोकांनी आयुर्वेदिक औषधांचा वापर केला पाहिजे, ही आमची इच्छा आहे। त्यांना अशा प्रकारे शॉर्टकट मारून सगळं आयुर्वेद नष्ट होण्याच्या मार्गावर होईल, आणि म्हणून आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की अशा प्रकारचा शॉर्टकट जीवनाशी खेळ होईल आणि प्रसंगी रुग्ण दगावण्याची शक्यता असते। आणि म्हणून आम्ही सरकारला विनंती करतो की हा अध्यादेश जो आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट काढला अध्यादेश जो आहे, हा त्यांनी मागे घ्यायला पाहिजे आणि हा मागे घेण्याकरिता दबाव आला पाहिजे आपल्या डॉक्टरांकडून। म्हणून उद्या सुद्धा आपण दवाखाने सगळे बंद ठेवतो आहे, सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत सगळे दवाखाने बंद राहतील, फक्त इमर्जन्सी सर्व्हिसेस आणि कोविड रिलेटेड जे आजार आहेत तेवढेच फक्त चालू ठेवावं, असं नॅशनल IIM आणि स्टेट IIM कडून आपल्याला माहिती मिळालेली आहे। आणि म्हणून या ठिकाणी चर्चासत्र याच्यासाठी आहे की डॉक्टरचं म्हणणं आहे, परंतु आज वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करणारी लोक मंडळी आहेत, त्यांचं काय मत आहे? त्यांचं असं वाटतं की आम्ही सगळं स्वार्थासाठी बोलतो आहे किंवा वेगळं त्यांचं काही मत आहे, हे जाणून आज घेऊ आपण। आणि एवढं करून माझे 2 शब्द संपवतो आणि आज आम्हाला कोऑपरेशन केलं सर्व लोकांनी, त्यांचे का परत धन्यवाद म्हणून 2 शब्द संपवतो। धन्यवाद। Thank you, sir. Now I hand over the mic to our panel moderator, Dr. Surbhi Mehra, our IIM Secretary, and Dr. Kalyani Dixit, our IIM Vice President. Thank you very much, Rajata. नमस्कार। माननीय IIM President Sir, Dr. Anil Madhura ji, President Elect, and MMC Member Dr. Mangesh Gulwade ji, सभी मंच पर उपस्थित माननीय अतिथिगण और हमारे व्यूअर्स, मैं डॉक्टर सुरभि मेहरा, IIM चंद्रपुर सचिव, और मेरे साथ डॉक्टर कल्याणी दीक्षित, उपाध्यक्ष IIM चंद्रपुर, आप सबका स्वागत करती हूँ। सेंट्रल गवर्नमेंट ने यह अध्यादेश जारी किया है कि आयुर्वेदिक डॉक्टर भी अब ऑपरेशन थिएटर में जाकर मॉडर्न सर्जरीज कर सकते हैं। इसे एक नई मेडिकल क्रांति माना जा रहा है।
और सच में ये एक बहुत बड़ा बदलाव है। इस बदलाव की वजह से आज 58 तरह की आधुनिक सर्जरीज, मॉडर्न सर्जरीज आयुर्वेदिक डॉक्टर्स कर सकते हैं, जैसे कि आँख की कुछ पेचीदा सर्जरीज जिनकी ट्रेनिंग में भी बहुत समय चला जाता है, कान नाक गले की सर्जरीज, जनरल सर्जरीज और कई सारे डेंटल सर्जरीज। एलोपैथी डॉक्टर्स और डेंटल सर्जन्स किसी भी मेडिकल साइंस के खिलाफ नहीं है, पर मेडिकल साइंस को इस तरह से मिक्स कर देना, इस बात से हमें आपत्ति है। आम जनता के लिए ये कितने हित में रहेगा और इससे उनका कितना अहित होगा, यही जानने के लिए हमने आज ये चर्चा रखी है और इसी तरह हम इस चर्चा में आगे बढ़ते हैं। हमारे साथ आज यहाँ कुछ विशिष्ट मेहमान उपस्थित है जिनका अपनी इंट्रोडक्शन राजता ने ऑलरेडी दिया है, मैं उसमें आगे नहीं जाऊँगी। इसी के साथ मैं अपने सवाल अपने पैनलिस्ट से पूछना शुरू करती हूँ। मेरा सबसे पहला सवाल हमारे आईएम प्रेसिडेंट सर से है। सर, मैं आपसे ये पूछना चाहूँगी कि गवर्नमेंट के इस नोटिफिकेशन का जिससे वह मिक्सोपैथी को लेजिटिमाइज कर रहे हैं, क्या आप इसका सपोर्ट करते हैं सर? क्या वन नेशन वन सिस्टम वाली पॉलिसी जो कि नीति आयोग के अंदर बनाई गई है, क्या आप इससे कंफर्टेबल हैं सर? बहुत अच्छा सवाल करते इस कार्यक्रम की शुरुआत की है। मैं डॉक्टर सुरभि मेरा आभारी हूँ। सवाल यह है, ये जो बीएमएस डॉक्टर, पदव्युत्तर बीएमएस डॉक्टर, इनको 58 प्रकार की सर्जरी शुरू करने की परमिशन सेंट्रल गवर्नमेंट देना चाहती है। ये योग्य है, कायदे से है या नहीं? हे कायदे से बिल्कुल नहीं। कारण अपरिपक्व पूर्ण विषयाचं ज्ञान नसताना त्या ज्ञानाचा उपयोग करून जे पाहिजे पेशंटला, रुग्णाला जे पाहिजे ते मिळणार नाही आणि त्यामुळे रुग्ण दगावू पण शकतो, रुग्णाचं नुकसान पण होऊ शकतं आणि त्यामुळे याला कायदेशीर परवानगी देऊ नये ही आमची आग्रहाची विनंती आहे। दुसरा प्रश्न आहे, वन नेशन वन सिस्टम हे बाकी क्षेत्रामध्ये योग्य आहे। निवडणूक म्हटलं आपण, भाषा म्हटलं, शिक्षण प्रणाली सुद्धा या ठिकाणी वन नेशन आणि वन सिस्टम ठीक आहे, परंतु मेडिकल फील्डमध्ये जिथे रोगांच्या जीवनाशी संबंध असतो, इमर्जन्सीज असतात, डॉक्टरांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा पूर्ण या ठिकाणी वापर करून पेशंटला योग्य करावं लागतं। हा जो प्रकार आहे हा वन नेशन वन सिस्टम मिक्सोपॅथीमुळे होऊ शकत नाही। त्यामुळे आमचा ठाम विरोध आहे की ही प्रणाली उपयोगात घेऊ नये। धन्यवाद। थँक यू सर, तुम्ही आपलं उत्तर एकदम स्पष्टपणे दिलं आहे आणि यू मेड इट व्हेरी क्लियर दैट वी आर अगेंस्ट मिक्सोपैथी। अब मेरा प्रश्न है आईएमए के एक्टिव मेंबर और बहुत ही लोकप्रिय वक्ता डॉक्टर गुलवाड़े सर से। सर, आयुर्वेदिक करिकुलम में क्या सर्जरी पहले से ही है या उनके कोर्स में इंक्लूडेड है या फिर ये अभी नया बदलाव आया है? ये जो प्रश्न है इसमें पूछा गया है कि आयुर्वेदिक फील्ड में सर्जरीज पहले से हो रही है या नहीं। ये जब क्वेश्चन आता है तो हमें सबको पता है कि आज के इस फील्ड में हेल्थ के सिनेरियो में कहीं पे भी आयुर्वेदिक डॉक्टर ऑपरेशन करता है, सर्जरी करता है, ऐसे कहीं सुनने में नहीं आता। तो इसका मतलब साफ है। और करिकुलम की बात अगर करते हैं तो इनके आयुर्वेदिक के करिकुलम में ऑपरेशंस जो आज के डेट में 20 नवंबर को CCI ने जो मान्यता दी है वो 58 सर्जरीज जो
उन्होंने कही है कि 58 सर्जरीज कहीं पे भी उनके करिकुलर में नहीं है। तो ये अगर सोचा जाए तो मुझे लगता है कि ये जो CCIM का जो भी नोटिफिकेशन है, ये नोटिफिकेशन कुछ बिना अभ्यास किए, बिना इसका प्रिपरेशन किए हुए ये नोटिफिकेशन उन्होंने निकाला है। तो इसका मतलब साफ है कि बिना तैयारी से इन्होंने नोटिफिकेशन निकाला है, जस्ट टू satisfy some of the politicians or some of the authorities। उनको खुश करने के लिए इन्होंने अपना ये विषय निकाला है नोटिफिकेशन के माध्यम से। ऐसा आयुर्वेदिक फील्ड में कहीं नहीं है। Thank you, sir. You made it very clear that it is not in their curriculum or course, and they will be performing these surgeries at the cost of lives. मेरा अगला सवाल हमारे डॉक्टर रुद्रदास सर से है, जो कि चंद्रपुर के जाने माने ऑर्थोपेडिक सर्जन हैं और हमारे इस साल के ट्रेजरर भी हैं। सर, मैं आपसे ये जानना चाहूँगी, सभी जानना चाहेंगे एक्चुअली, कि सर्जरी का जो ये अध्यादेश अभी इसके बाद इसमें क्या कोई दुविधा आ सकती है? क्या आप ये मानते हैं कि आयुर्वेदिक सर्जन सिर्फ आयुर्वेदा में ही सीमित रहकर यह सभी सर्जरीज कर पाएंगे? क्या वह अपने स्टेप्स और प्रोसीजर्स आयुर्वेदा बुक्स के हिसाब से अलग बना पाएंगे? क्या आपको लगता है कि वो इसमें आयुर्वेदा तक ही सीमित रह पाएंगे? हम लोगों ने जब शुरुआत की मेडिसिन पढ़ना, फर्स्ट MBBS के कुछ सब्जेक्ट्स होते थे एनाटॉमी फिजियोलॉजी से लेके, और ये प्रोग्रेस होता है MBBS तक, जहाँ पे सर्जरी और मेडिसिन के सब्जेक्ट्स कवर किए जाते हैं। तो यू नीड अ बेस ऑफ एनाटॉमी फिजियोलॉजी, अंडरस्टैंडिंग पैथोलॉजी, और तब कहीं आप पहुँचेंगे सर्जरी। इट्स अ स्टेप वाइज डेवलपमेंट। अनफॉर्चुनेटली अगर किसी को मिले कि हाँ भाई इसको बिठा के आप चलो आखिरी का जो स्टेप है वहीं से आप शुरुआत कर दो, ये पॉसिबल ही नहीं। आज 30 साल के एक्सपीरियंस और 30 साल के प्रैक्टिस के बाद भी आज भी कभी भी लगता है कि अगर मैं कोई कॉम्प्लिकेटेड सर्जरी या अगर एक्सरे में लिखने के लिए कोई स्वाभाविक सिंपल सी सर्जरी लग रही हूँ, बट आई स्टिल आई एम अ बिट एप्रीहेंसिव एट टाइम्स। आई हैव टू गो थ्रू द बुक्स, आई मेक इट अ पॉइंट टू रीड अप अबाउट इट। एक दिन पहले कुछ तैयारी कर लेते हैं। एंड व्हेन दिस स्पेशली अप्लाइज टू सब्जेक्ट लाइक जनरल सर्जरी, आई फील कि हमें याद है कि कॉलेज में पढ़ाया जाता था कि द एब्डोमेन इज अ मैजिक बॉक्स, कि शुरुआत होती है कंप्लेंट से और जब ओपन करेंगे तो क्या निकलेगा किसी को कुछ पता ही नहीं लगेगा। हो सकता है कि पेशेंट की टर्निंग कंप्लेंट अपेंडिसाइटिस जैसे हो और वो निकलता कुछ और है। तो उस वक्त अगर जो ऑपरेटिंग सर्जन है उसको उसकी अगर मानसिक तैयारी नहीं है कि मैं ऐसे सिचुएशन में क्या करूँ, तो इट विल बी जस्ट कुछ कर ही नहीं पाएंगे। तो ऐसे वक्त ही विल बी टोटली स्ट्रैंडेड। पेशेंट के लाइफ के बारे में भी देयर विल बी अ बिग क्वेश्चन मार्क अबाउट इट। और अल्टीमेट रिजल्ट जो है क्या निकलेगा, इट्स नॉट समथिंग प्रोसीजर कि हाँ भाई आपको इतना पढ़ना है तो बस एक सर्जरी सीख लो और कल के तारीख में सब आप कर पाओगे। ये ऐसा पॉसिबल नहीं है, इट इज जस्ट नॉट पॉसिबल। So completely agree with you, and I'm sure that without the help of modern medicine books and procedures, this won't be possible. मेरा अगला सवाल होगा हमारे जाने माने सोशलिस्ट मिस्टर बंडू बोरकुरे जी से। मैं ये पूछना चाहूँगी कि क्या ये आयुर्वेदिक सर्जन्स के इतने से तजुर्बे से आम जनता खुश हो जाएगी या उन पर विश्वास बैठ जाएगा और वो आम जनता ऐसे सर्जन्स के पास जाना प्रेफर करेगी? हॅलो, इंग्रजीमध्ये एक म्हण मी ऐकत आलेलो आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे बिमारी होण्यापूर्वीच आपण जागरूकपणे शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे. बिमारी झाल्यानंतर सारेच जण डॉक्टरकडे जातात आणि ही प्रथाच आहे आपल्याकडे. जास्त बिमार झाल्याकडे आपण डॉक्टरकडे जातो आणि त्यावेळेला आपल्याला जर लवकर रिझल्ट पाहिजे असेल तर ॲलोपॅथी ही महत्त्वाची आहे. आणि हे जे आज प्रमाण आहे किंवा लोकांचा समाज आहे, अशा स्थितीमध्ये जर असा निर्णय येत असेल तर लोकांकडून विश्वास होणं कदाचित शक्य नाही आहे. पण जेव्हा आपण आयुर्वेदिकच्या बाबतीमध्ये विचार करतो तर आपल्याला
वर्षापूर्वी चरक संहिता आणि सुश्रुत संहिता वगैरे आलेली आहे आणि ही प्राचीन चिकित्सा पद्धती आहे. परंतु याचे दाखले सुद्धा ब्रिटिश काळामध्ये मिळतात आपल्याला, त्या युद्धाच्या वेळेस जे काही ऑपरेशन झालेले आहे. परंतु मधल्या काळामध्ये यावर कुठलाच विकास झालेला नाही किंवा संशोधन झालं नाही किंवा या डॉक्टरांना जास्त सर्जरी करण्याच्या अनुषंगाने जे प्रयत्न शासन स्तरावर व्हायला पाहिजे ते झालेले नाही. आणि इतर जे काही डॉक्टर मंडळी सांगत आहे की ही चिकित्सा किंवा सर्जरी जी आपण करतो आहे ते शेवटच्या टप्प्यामध्ये आपण बोलणार आहोत. पूर्वीचा काही भाग आहे तो पण तेवढ्या ताकदीनं आपल्याला पुन्हा आणायला पाहिजे. आणि हे जे काही नोटिफिकेशन निघालेलं आहे त्याच्याबद्दल जास्त काही आपल्याला माहिती तर नाही आहे, परंतु जे मिक्सोपॅथी वगैरेची जी चर्चा होत आहे ती कदापि योग्य नाही. आणि ज्या पद्धतीने आपण मी बोलल्याप्रमाणे की लोक इतके लोक विश्वास नाही करणार. यामध्ये एक विषय असा आहे की ऑपरेशन्स 58 ऑपरेशन्स आहेत, ते 58 ऑपरेशन्स या नियमाने एका आयुर्वेदिक पोस्ट ग्रॅज्युएटला करण्याची मुभा आहे. म्हणजे आज आम्ही जेव्हा ॲलोपॅथीचा जेव्हा विचार करतो त्याच्यामध्ये MS जनरल सर्जन आहेत, MS ENT सर्जन आहेत, MS गायनेकोलॉजिस्ट आहेत, MS ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहेत. अशा वेगवेगळ्या स्पेशालिटीचे डॉक्टर्स आहेत जे की त्या फील्डचे काम त्या फील्डच्या सर्जरीज करतात. पण या अनुषंगाने या नियमाने असं ते होणार आहे जितके काही सर्जरी जे 58 आहेत त्या सर्व 58 सर्जरी एक BMS पोस्ट ग्रॅज्युएट करण्यासाठी त्यांची परवानगी राहणार आहे. म्हणजे आपण ज्या ॲलोपॅथीचा विचार करत आहोत, जे मॉडर्न मेडिसिनचा विचार करत आहोत, त्यामध्ये वेगवेगळे ऑपरेशन वेगवेगळे डॉक्टर करतात, वेगवेगळे स्पेशलिस्ट करतात. पण याच्यामध्ये हा विषय एक BMS पोस्ट ग्रॅज्युएट इतक्या सर्जरी ज्या सर्जरी 58 आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या आहेत शक्य नाही. धन्यवाद सर. मैं यही सवाल डॉक्टर मुंद्रा सर से पूछना चाहूँगी. डॉक्टर मुंद्रा सर हमारे जाने माने डेंटल सर्जन हैं, IDA के पास प्रेसिडेंट हैं और PCI मेंबर भी हैं. सर ये सवाल है वही जो मैंने अभी जो कल्याणी ने पूछा कि क्या आयुर्वेदिक सर्जन्स का इस तरह का तजुर्बा देखते हुए लोग उन पर विश्वास कर पाएंगे? आप क्या कहें? अभी मैडम जैसे पंडित जी ने जो बताया बिल्कुल सही बताया है. विश्वास आपके अनुभव से आता है. रुग्णों का विश्वास अपने आप तैयार नहीं होता है, विश्वास खरीदा नहीं जा सकता. तो उसके लिए उनको तजुर्बे की जरूरत होती है. मैं अगर डेंटिस्ट्री की बात करता हूँ, जैसे अभी डॉक्टर गुलवाड़ा साहब ने बताया कि 28 प्रकार की प्रोसीजर एक ही सर्जन करेगा. 58 प्रकार की प्रोसीजर. डेंटिस्ट्री जो है वो आर्ट, साइंस और इंजीनियरिंग का कॉम्बिनेशन है. हम लोग अलग अलग मशीनों को हैंडल करते हुए ट्रीटमेंट करते हैं, उसके लिए बहुत स्किल लगती है. रूट कैनाल ट्रीटमेंट अपने आप में सुपर स्पेशलिस्ट जॉब है. तो ये सारी चीज़ें उनको करने के लिए देने की परमिशन दी जा रही है. मुझे नहीं लगता है कि जब तक अनुभव प्राप्त होगा उन पर कोई विश्वास करेगा. थैंक यू सर, कंप्लीटली एग्री विद यू. अगला सवाल IMA के सक्षम प्रेसिडेंट डॉक्टर माडुवार सर के लिए. आज सर्जन बनने के लिए हमें सालों का प्रशिक्षण, बहुत सारा एजुकेशन, प्रैक्टिकल एक्सपीरियंस, नए टेक्नोलॉजी की जानकारी, बहुत सारा इन्वेस्टमेंट, क्या ये सब आयुर्वेदिक स्टूडेंट्स भी कर पाएंगे? एक चांगला प्रश्न आहे. एक शॉर्ट कोर्स घेऊन म्हणजे घुटके पुस्तकं जे म्हणतो आपण, टेक्स्टबुक न वाचताना परीक्षा आल्या 3 वर्ष अभ्यास नाही करायचा आणि परीक्षा जवळ आली की घुटका वाचायचा. 3 महिन्याचा अभ्यास करून परीक्षा पास व्हायचा, हा असाच प्रकार आहे. या ठिकाणी जो प्रश्न विचारला गेलेला आहे की सर्जरी सारख्या ज्या गोष्टी आहेत, ऑपरेशन ज्याला म्हणतो आपण, पोटाचं ऑपरेशन घ्या. पोटाचं ऑपरेशन करण्याच्या आधी पोटामध्ये कुठले कुठले अवयव कशा कशा प्रकारे ठेवलेले आहेत, त्याच्या रक्तवाहिन्या कुठे कुठे गेलेल्या आहेत, या नॉर्मलच्या व्यतिरिक्त काही ॲबनॉर्मल गोष्टी सुद्धा पोटामध्ये घडून नसतात.
जे आपण मॅचिंग बॉक्स म्हणतो, याची पूर्वकल्पना नसताना तुम्ही ऑपरेशन करणार आणि ऑपरेशन केल्यानंतर ऑपरेशन करण्याचा उद्देश सफल होणार नाही आणि पेशंटला भूर्दंड होईल, पेशंटचं नुकसान होईल, असा हा एक विचित्र प्रकार आहे. आजही सांगतो मी तुम्हाला, 15-20 वर्षापासून सर्जरी करणारे डॉक्टर आहेत चंद्रपूरमध्ये. पोट उघडल्यानंतर त्यांना सुद्धा काही अडचणी येतात, तेव्हा ते दुसऱ्या सर्जनला बोलवतात. त्याच्यावर आपल्याला कल्पना येईल की ऑपरेशन करण्याकरता अनुभव, ज्ञान ह्या सर्व गोष्टीची गरज असते आणि हे ताबडतोब काही येत नाही. याला जो वेळ पाहिजे तो वेळ दिल्याशिवाय येत नाही. आणि मग ऑपरेशन करण्याकरता काय आयुर्वेदिक अॅनेस्थेशिया देणार का, औषधं कोणती वापरणार नाही. सुप्रीम कोर्टाने याआधी पुष्कळदा निर्णय केलेले आहेत की ज्यांना ज्या पॅथीचा अभ्यास आहे त्याच पॅथीचा उपयोग केला पाहिजे. आणि आता जर आपण ही जी मिक्सोपॅथी आणत आहोत, म्हणजे एक ना धड असा प्रकार होईल आणि शेवटी रुग्णांवरती परिणाम होईल. रुग्णाला कळणारच नाही मी आयुर्वेदिक सर्जनकडे बसलो आहो की मी ॲलोपॅथिक मॉडर्न मेडिसिनच्या सर्जनकडे बसलो आहो. आणि त्याच्यामुळे हा गैरसमज होईल आणि मॉडर्न मेडिसिन सुद्धा लोकांना न कळल्यामुळे त्यांचं पण नुकसान होईल. आणि आयुर्वेदिक डॉक्टर जे आहेत त्यांना आता खूप आनंद होईल की आम्हाला सर्जरी करणार नाही, परंतु पेशंटचं नुकसान जेव्हा होतं तेव्हा त्यांच्या सुद्धा लक्षात येईल की हे चुकीचं आहे. आता मला सांगा, गेल्या 8-10 महिन्यापासून कोरोना आहे. कोरोनाची लस काढण्याकरता जगभर सायंटिस्ट काम करत आहेत. आता इतक्या 8-10 महिन्यानंतर कुठे थोडं त्याच्यामध्ये लस निघण्यामध्ये उपयोग होऊन राहिलेला आहे, लस घेऊन राहिलेली आहे. याआधी पुष्कळ आयुर्वेदिक होमिओपॅथिक डॉक्टरांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आहे आमच्याकडे औषध बरा कर, अच्छा कर देईल, ठीक कर देईल. मग असं जर असतं तर जगभरामध्ये इतके लोक मेले कसे. आणि एवढे जे हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलच्या ठिकाणी काय आयुर्वेदिक हॉस्पिटल, होमिओपॅथिक हॉस्पिटल करून लोकांना बरं करता आलं नसतं का? हा प्रश्न जो आहे हा प्रश्न सर्वांना माहीत आहे. जसं आता डॉक्टर उर्वाडेने सांगितलं, काही लोकांना खुश करण्याकरता कधी काही निर्णय घ्यावे लागतात. तसाच हा प्रकार असावा असं मला सुद्धा वाटतं. धन्यवाद. थैंक यू सर. डॉक्टर मंगेश जी से मैं ये पूछना चाहूँगी कि जैसे एलोपैथिक डॉक्टर्स पे नेग्लिजेंस और कंज्यूमर प्रोटेक्शन के दाखिल होते हैं, क्या आयुर्वेदा का भी ऐसा होगा? महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचा विषय तो महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये जेव्हा आम्ही कंप्लेंट्स येतात आणि कंप्लेंट्समध्ये ॲज अ एथिकल कमिटी चेअरमन म्हणून आम्ही जेव्हा म्हणजे मी स्वतः प्रश्न काही विचारतो तर समोरचे जे कोणी कंप्लेंट करणारे नातेवाईक असतात, पेशंटचे, डॉक्टरांचे असतात, त्यांच्या कंप्लेंट्स अशा असतात की हे जे MS डॉक्टर आहेत, जनरल सर्जन डॉक्टर्स आहेत, त्यांना हिस्टेक्टोमी म्हणजे गर्भाशयाचं ऑपरेशन करण्याची परवानगी आहे का, हा प्रश्न ते आपल्या लॉयरच्या माध्यमातून विचारतात. तुम्हाला हे सांगायचं आहे की जेव्हा मॉडर्न मेडिसिनमध्ये, ॲलोपॅथीमध्ये इंटर स्पेशालिटीचे प्रश्न म्हणजे त्याच्यावर त्यांना अनुभव आहे किंवा नाही, त्या प्रकारचे प्रश्न आम्हाला तिथं ऐकायला मिळतात, आम्हाला विचारतात आणि आम्ही मग समोरच्या डॉक्टरला तो त्यामध्ये एक्सपर्ट आहे की नाही त्याच्याबद्दलची आम्ही खात्री करतो आणि मग त्याच्याप्रमाणे आम्ही निर्णय देतो. हा जेव्हा इंटर स्पेशालिटीचा विषय येतो तर आता जो विषय येतो आहे की तो इंट्रापॅथीचा विषय, इंटरपॅथीचा विषय येतो, म्हणजे दुसऱ्या पॅथीच्या डॉक्टरांच्या केलेल्या ऑपरेशन्स. आता सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सनुसार आणि नॅशनल मेडिकल कमिशन, पूर्वीचं जे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया होतं त्यांच्या मार्गदर्शकानुसार ज्या मेडिकल काउन्सिलमध्ये जे RMP रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर रजिस्टर्ड आहे त्याच पॅथीची त्यांनी प्रॅक्टिस करावी, दुसऱ्या पॅथीची प्रॅक्टिस करू नये असे मानदंड आहे. पण याच्यावर देखील समजा अशा पद्धतीचे काही होत असेल तर नुकतेच एक घटना झालेली आहे पुण्यामध्ये. एका आयुर्वेदिक डॉक्टरने सिझेरियन ऑपरेशन केलं आणि त्या पेशंटमध्ये तिथे कॉम्प्लिकेशन झाले. तर त्या कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर जेव्हा ते आमच्याकडे कंप्लेंट घेऊन आले तर
रजिस्टर्ड नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही काही निर्णय घेऊ शकत नाही. परंतु त्या पेशंटला आपला जीव गमवावा लागला आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी योग्य न्याय म्हणजे जो काही निष्काळजीपणा असो नसेल त्याच्या पद्धतीने जी काही कंप्लेंट कमिटी असते त्याच्या समोर येणारे जे प्रश्न आहेत ते न विचारता ते त्याची खातरजमा न करता त्याला आम्ही काहीच करू शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा मग कंझ्युमर फोरममध्ये जाते केस तर कंझ्युमर फोरमला जेव्हा निर्णय द्यावा लागतो तर पहिला प्रश्न कंझ्युमर फोरमचा असतो की तुम्ही हे ऑपरेशन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुर्वेदिक काउन्सिलने किंवा तुम्ही ज्या काउन्सिलमध्ये रजिस्टर्ड आहात त्यांनी तुम्हाला परवानगी दिली आहे का. तर जेव्हा उत्तर प्रश्न असा राहतो ते उत्तर नकारार्थी येतं. तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ज्या पेशंटचा जीव जातो रुग्ण दगावतो तर अशा परिस्थितीमध्ये त्या रुग्णांच्या नातेवाईकांना योग्य न्याय मिळणं हे असंभव आहे. धन्यवाद सर. चलिए प्रश्नों का सिलसिला आगे बढ़ाते हैं. मेरा अगला प्रश्न होगा डॉक्टर सुशील मुंडा सर से. इस नोटिफिकेशन से कहा जाता है सर कि आयुर्वेदिक डॉक्टर्स के लिए एक सीमा बन जाएगी, तो ये किस हद तक सही है? मैडम ये तो ऐसा हो गया है कि आपके हाथ में बंदूक दे दिया गया है और हाथ बांध के रख दिए हैं. सीमा सर्जरी में कैसे हो सकती है? अगर सर्जरी अपेंडिक्स की करनी हो और पता चला कि अपेंडिक्स इंटेस्टाइन को चिपका हुआ है तो उनको सीमा दे दी कि आपको सिर्फ अपेंडिक्स करना है, इंटेस्टाइन को हाथ नहीं लगाना है. तो मरीज की जान बचेगी या मरीज की जान जाएगी? ये डिसीजन बहुत सीधा है. उसको सीमा और कोई इसमें बांध ही नहीं सकते. ठीक है, या तो आपको पूरा फ्री करना पड़ेगा या पूरा छूट दो या छूट बिल्कुल मत दो. धन्यवाद सर. बिल्कुल सही कहा है सर ने, क्योंकि इस लिस्ट में लैप्रोटमी करके भी एक मेंशन किया गया है और लैप्रोटमी में सीमा कैसे बांधी जाएगी? वो कुछ भी हो सकता है, कोई भी इमरजेंसी हो सकता है, कोई भी ऑर्गन इन्वॉल्व हो सकता है. तो मुझे लगता है ये बिल्कुल ही गलत है और एक ढकोसला जैसा है ये. धन्यवाद. शैलेश बारला जी, मैं आपसे पूछना चाहूँगी क्या आपको लगता है कि सरकार का जो अध्यादेश है वो आने वाले समय में हानिकारक होगा? क्योंकि हमारे देश के कई लोग रोज बाहर से आते हैं सर्जरी कराने के लिए, कई लाखों की संख्या में. उन्हें और आम जनता को ये कैसे पता चलेगा कि कौन सा डॉक्टर MS आयुर्वेदिक है या कौन सा MS एलोपैथी है? क्या इनकी डिग्री में डेजिग्नेशन अलग नहीं होना चाहिए? थैंक्स सुधी. एक सबसे पहले तो मैं IIM का शुक्रिया अदा करता हूँ, उन्होंने एक बहुत अच्छा डिस्कशन यहाँ पे रखा. आपका जो क्वेश्चन था कि डिग्री का डेजिग्नेशन होना चाहिए अलग अलग, लेकिन मेरा जैसे कल मेरा बात हुआ था फाजिल्का से और उसके बाद में आपसे बात हुआ, आज से दुर्वाड़े साहब से बात हुआ, लेकिन यहाँ आने के पहले मैंने थोड़ा प्रिपरेशन किया. तो प्रिपरेशन मैंने ऐसा किया कि मैंने कुछ 4-5 आयुर्वेदिक के बड़े डॉक्टर लोगों से बात की. उनका ऐसा बोलना है कि हमारा डिग्री लिखा जाएगा अलग से, यानी अगर MS ऑर्थोपेडिक सर्जन अगर लिखा है अपन ने तो उनके MS के साथ में उनका वो आयुर्वेदिक डॉक्टर है ये लिखना कंपलसरी रहेगा, ऐसा वो लोग बोल रहे. अगर ऐसा बोल रहे तो मेरे को अगर दुधरवा के पास जाना है, साहब के पास जाना है तो मैं किसी आयुर्वेदिक वाले के पास नहीं जाऊँगा. ऐसा उनका बोलना है कि ऐसा स्पेसिफिक लिखना है. पहले इंटर जो कर रहे हो मिक्स पैथी जो यूरोपेनिक उसके अंदर उन्होंने सेकंड चीज़ एक ऐसा बोला था कि हमको ये पहले से सब चीज़ सिखाई जाती है, ऐसा उनका बोलना था. हम लोग का डिग्री अलग रहेगा. दे वांट टू मेंशन देयर डिग्री विथ आयुर्वेदा, ऐसा उनका बोलना है जो मेरे को मालूम पड़ा है. तो अगर ऐसा है तो देयर इज नथिंग रॉन्ग. ऐसा अभी तक तो नहीं हुआ है, जैसा हम देखते आ रहे हैं लोग पता नहीं चलता है, लिखते नहीं हैं. पर अगर रेजिग्नेशन अलग हुआ तो ये थोड़ा सिचुएशन बेटर हो जाएगा, 'जहां आम जनता के समझने के लिए। थैंक यू।
धन्यवाद देते आयुर्वेदच्या सगळ्यांना, स्पेशली डॉक्टर शालिनी कुंदार, डॉक्टर सुनील मेहरा यांनी मला इथे इन्व्हाइट केलं. सगळ्यात प्रथम सांगू इच्छिते की मी लॉ बॅकग्राऊंड असलेली इथे उपस्थित व्यक्ती आहे. तुमचं मेडिकल सायन्स, आयुर्वेदिक सायन्स. काल मला इन्व्हाइट केल्यानंतरच मी थोडंसं इंटरनेटवर वाचलं आणि आजचा हा जो प्रश्न आहे त्याच्याशी ज्यावेळेला मला इंटरनेटवर सुद्धा उत्तरं त्याची मिळाली नाही, जसं आता सरळ झाले त्याप्रमाणे मी सुद्धा एका आयुर्वेदिक डॉक्टर यांना कॉन्टॅक्ट केलं, डॉक्टर अमित हस्कर. जी माहिती मिळाली त्याच्याशी ते पण बेसिकली मला ॲग्री झाले. आणि इथे जे सगळेजण आपण बोलले एक्सेप्ट सर थोडंसं प्रवाहाच्या विरुद्ध बोलते आहे. तयार करते सगळ्या डॉक्टरांमध्ये, मला इथेच जायचं आहे पुढचे अनेक वर्ष आणि आपल्या सगळ्या डॉक्टरांकडनं ट्रीटमेंटही घ्यायची आहे. परंतु इथे हा विषय असल्यामुळे आणि थोडासा त्याविषयी बोलणं आवश्यक आहे असं मला वाटतं, म्हणून मी बोलते आहे. कुठल्या तरी अपेक्स बॉडीच्या अंडर हा अभ्यासक्रम आहे आयुर्वेदाचा, BMS आयुर्वेद किंवा MS आयुर्वेदचे +2 म्हणजे 10+2 करून विद्यार्थी बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री घेऊन NEET देऊन या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश करतो. कुठे फरक आहे का सांगा मला, तुम्ही जास्त सांगू शकाल. त्याच्यानंतर 4 वर्षाचा जो कोर्स आहे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी, when surgery is included into it, in the curriculum also the surgery is included, though it is limited to 58 surgeries. Yes, they do accept that it is limited to 58 surgeries only. पण त्याचं ट्रेनिंग त्यांना दिलं जातं असं मला त्या डॉक्टरांनी सांगितलं. आता मी अगदी 4 वाजता त्यांच्याशी बोलली आहे. असं असताना त्यांच्यावर हा डाऊट का घेतला जातो हा माझा मुख्य प्रश्न तुम्हा सगळ्यांना. त्याच्यानंतर अर्थातच इंटर्नशिप करतात 1 वर्ष, त्याच्यात 6 महिने बाकी किंवा डॉक्टरांचं की ते सुद्धा गव्हर्नमेंट आयुर्वेदिक हॉस्पिटल्समध्ये काम करतात. टू लिमिट ऑफकोर्स जे काही सर्जरी त्यांना जे काही त्यांना ज्ञान आहे त्याच्यातच ते करतात. पुढे 2 वर्ष MS करतात, मास्टर ऑफ सर्जरी आयुर्वेदात. आणि त्याच्यावर सुद्धा त्यांचं जे सर्जरीचं ज्ञान आहे ते वाढतच जातं, त्यामुळे त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज आहे त्याविषयी. अर्थात आता सर म्हणाले त्याप्रमाणे स्पेसिफिक सर्जरीजमध्ये ते जात नाही, कारण आज आपण बघतो की वेगळ्या वेगळ्या अवयवांना वेगळे वेगळे डॉक्टर्स आहेत आणि तसं आपल्याला या आयुर्वेदामध्ये दिसून येत नाही. ही मला वाटतं 100% प्रत्यक्ष बाब आहे. असं सगळं असताना आपण या सगळ्या गोष्टीमध्ये डाऊट घेत आहोत, तर तो कशासाठी? भीतीपोटी. तर ती भीती आहे ती अर्थातच सारखं आहे की जर पूर्ण नॉलेज नसेल तर अशा गोष्टींकडे जाऊ नये. पण नॉलेज असताना, एक्सपिरियन्स असताना, एक लिमिट त्यांनी स्वतः टाकलेलं असताना जर हे नोटिफिकेशन होत आहे, 2016मध्ये लेजिस्लेशन झालेलं आहे, रेग्युलेशन झालेलं आहे आणि गेले 20 ते 25 वर्ष ते डॉक्टर्स म्हणतात, डॉक्टर दुधवार सर सुद्धा ॲक्सेप्ट करतील, या सर्जरी होत आहेत. म्हणजे आत्ता नेमकं कोविडच्याच काळामध्ये हे नोटिफिकेशन जरी 20 तारखेला 19 नोव्हेंबरला झालं असलं तरी त्याला ते लिगलाइज केलेलं आहे. ते से दॅट वी डोंट डू एनिथिंग इलिगल. व्हॉटएव्हर इज लिगलाइज्ड फॉर अस दॅट ओनली वी डू. सो आय क्वेश्चन टू यू ऑल वेदर दे गो इलिगल ऑर नॉट. मॅडम तुम्ही जे म्हणताय की हा विषय ठेवला आहे, आता एखादा कुठला 4 व्हीलर ड्राईव्ह करणारा किंवा कुठला ड्रायव्हर असेल, तो त्याच्याकडे इलिगल लायसन्स आहे, तो त्याला एक्सपिरियन्स आहे, तो चालवतो आहे, आज तो कार चालवतो आहे. नंतर त्याच्यानंतर तो म्हणे की नाही आता मला कार नाही, आता मला ट्रक चालवायचा आहे, कारण माझ्याकडे मला तेवढा एक्सपिरियन्स आहे म्हणतात. मग नंतर म्हणेल तो मी आता प्लेन चालवेल, मला प्लेन उडवायचं आहे. तर असं उडवायचं म्हणायचं असेल तर ते प्लेन उडेलच, कारण त्याला अनुभवच नाही आहे. माझा असं म्हणायचं आहे की जेव्हा तुम्ही असं म्हणताय की कुठल्याही 10वी ते 12वी कॉमर्स करणाऱ्या विद्यार्थ्याला 12वी नंतर तुम्ही म्हणाल की तू सायन्सच्या स्ट्रीममध्ये घे आणि आम्ही तुला शिकवू, तुला अशा पद्धत जेव्हा एक स्ट्रीम असं वे ऑफ मेडिकेशन, वे ऑफ मेडिसिन जे असतं, अभ्यासक्रम जो असतो तो 10वीपासून सुरू होतो, 12वी त्याच्यानंतर फर्स्ट इयर म्हणजे जे काही ग्रॅज्युएशन कोर्सेस असतात किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस असतात त्याच्याला तुम्ही त्या सिस्टमला तुम्ही डिस्टर्ब करत आहात. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की ह्या सर्जरी ह्यांना करायच्या असतीलही, करायच्या असतील तर मग तुम्हाला त्याच्यामध्ये एक्सपर्टीज देणार कोण? कारण आयुर्वेदिकमध्ये आतापर्यंत आम्ही आयुर्वेदाला जे आपल्याकडे प्राचीन काळापासून आहे त्याला मी मानतो, वी डू रिस्पेक्ट होमिओपॅथी, वी डू रिस्पेक्ट आयुर्वेदिक, वी डू रिस्पेक्ट सिद्धा युनानी.
पण अशा परिस्थितीमध्ये त्यांना तुम्ही आतापर्यंत काही संशोधनच केलं नाही. शेवटपर्यंत आता आपण म्हणतो की आम्ही तुम्हाला सर्जरी करायला परमिशन देतो, पण तुमच्या आपल्या त्या आयुर्वेदामध्ये काही संशोधनच केलं नाही आहे. जेव्हा की एवढा वेळ होता तर ते संशोधन न करता सरळ तुम्ही ऑपरेशनचा विचार करत असाल ते बरोबर नाही आहे. आणि शेवटी हे जे करायचं असेलही त्यांना ऑपरेशनचे करायचे परवानगी देते असाल तर आयुर्वेदामध्ये असे किती लोक आहेत जे याच्यामध्ये एक्सपर्ट आहेत की जे एक्सपर्ट म्हणून त्यांना ते शिकवतील. ते शेवटी शिकवण्याचा जेव्हा प्रश्न येतो त्यांच्याकडे एक्सपर्ट तेव्हा नाही आहे, फॅकल्टी नाही आहे. त्याच्यामुळे माझा जो विषय आहे की जो तुमचे जे सिस्टम आहे, जे काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाला डिस्टर्ब न करता आपल्या आयुर्वेदामध्ये संशोधन करावं, त्याच्यामध्ये पारंगत व्हावं आणि आयुर्वेदाला देशात काय पूर्ण जगामध्ये महत्त्वपूर्ण काम आहे ते करावं असं आमची अपेक्षा आहे, आमची शुभेच्छा आहे. हे ट्रेनिंग घेण्याचं जे ठरवलं जातं ते प्रोग्रेसिव्ह स्टेप आहे असं नाही वाटत. प्रोग्रेसिव्ह ट्रेनिंग तेच म्हणतो ना मी, ही जर ट्रेनिंग घ्यायची असेल तर तुम्ही आयुर्वेदामध्ये असणाऱ्या लोकांकडून ट्रेनिंग घ्या. कारण त्या ठिकाणी आयुर्वेदात आता मला आयुर्वेदाचं काहीच माहीत नाही, मी कुठलंही मेडिकेशन देऊ शकत नाही, मी कुठले मेडिसिन ऑपरेशन आयुर्वेदाचे जे काही करत असतील चार वगैरे करतात ते मी करू शकत नाही. आणि इव्हन माझं हे सोडा आयुर्वेदाचं सर्जरीमध्ये मी ENT सर्जन आहे, मी ऑर्थोची सर्जरी करू शकत नाही, मी ऑप्थॅल्मिक सर्जरी करू शकत नाही. तर हा जेव्हा विषय येतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोग्रेसिव्ह ट्रेनिंग म्हणता तुम्ही आमच्या म्हणजे मॉडर्न मेडिसिनच्या बाकीच्या स्पेशालिटीमध्ये मी करू शकत नाही आहे, हे तुम्ही तर इंटर स्पेशालिटीचा विषय घेता, त्याच्यामध्ये दिस इज व्हेरी डेंजरस. That was a really heated discussion, but the end point is every law has its own loopholes. So every law is not foolproof. I think Madam would agree. So in our at least our fraternity, that is allopathy, we have people to check this. Like I am a gynecologist, even if I find a problem when I am doing a surgery which is related not to my field but to surgical field, it is a must for me to call a surgeon, even if I know that surgeon. But I have to call a surgeon if it is involving the appendix or some other part which I am not very trained in. I have done my MBBS degree, that is 4 years. I have done my internship. I know what is appendix. I know how to deal with it. But still, according to law, I have to call a surgeon. So if that specification we are maintaining, I think all the fields should do that. Thank you. I would also like to comment, ma'am. Actually, जहाँ तक अपनी लिमिट में रहा जाए, we all respect Ayurveda. Everyone respects Ayurveda, but mixing नहीं. Like if they want to learn surgery, if they want to progress, they should learn it through Ayurveda. They should not go through allopathy to do that. One point I would like to mention here again. Yes, government's motto is that आता डॉक्टर्स कमी आहे, ऑपरेशन जे काही आवश्यकता असते त्यासाठी लोक जनरल सर्जन म्हणा किंवा जे काही सर्जिकल डिपार्टमेंटचे लोक कमी आहेत, तर हा विषय जेव्हा येत असेल तेव्हा मग मॉडर्न मेडिसिनला इतकं बळकट करा की मॉडर्न मेडिसिनमध्ये असणारे जितके सब्जेक्ट असतील त्या सब्जेक्टला तुम्ही जास्त अपग्रेडेशन करून डॉक्टर्सची संख्या तिथं तुम्ही वाढवू शकता, आयुर्वेदिकचे कॉलेजेस वाढवू शकता, आयुर्वेदाचे डॉक्टर्स वाढवू शकता, पण असं इंटर पॅचिंग करणं खूप चुकीचं आहे. मेरा अगला सवाल विद्या बाबरी मैडम जी से है, जो कि पास के प्रेसिडेंट रह चुकी हैं. मैडम मैं पूछना चाहूँगी कि आपने ऐसे कितने लोगों को देखा है जो एक एलोपैथिक सर्जन के मुकाबले आयुर्वेदिक सर्जन के पास जाना ज़्यादा मुनासिब समझते हैं? थैंक यू मैडम. जनरली कोई पब्लिक या पेशेंट लोग जनता ये चाहेंगी कि सबसे अच्छा और सुपर जो डॉक्टर है जो सब्जेक्ट में उसके पास जाके ट्रीटमेंट लें. हम हमारे घर में भी कुछ होता है तो हम सोचते हैं कि नहीं बेस्ट कौन है, तो आयुर्वेद इसकी लिमिट अलग है. अभी कोरोना में उन्होंने अपना काढ़ा निकाला था तो काढ़ा सभी लेते थे क्योंकि उसमें कुछ सत्य है, आयुर्वेदिक की वो एक पहचान है. लेकिन जैसे फिजिशियन को अपन बोलेंगे कि ऑपरेशन कर, अभी वही मुद्दा चल रहा था, तो वो बोलेगा नहीं मैं नहीं कर सकता. तो वैसे ही आयुर्वेद के जो डॉक्टर्स हैं उनको मेडिकल में MBBS के लिए उनको पहले नहीं मिलती, सीट नहीं मिलती, तो वो दूसरा ऑप्शन
जनता ये नहीं चाहेगी कि मैं आयुर्वेदिक लूँ, या कुछ लोग रहते हैं उनको एलोपैथी से एलर्जीज रहते हैं तो वो जाते हैं, लेकिन ये बहुत कम लोग हैं, गिने चुने वो ही जाते हैं, बाकी लोग तो वो प्रिफर नहीं करेंगे। अपने ग्रुप में यहाँ बैठे हुए इन लोगों को भी पूछेंगे तो कोई भी ये नहीं बोलेगा कि, क्योंकि जिसकी मास्टरी उस फील्ड में है उसी के पास से अपन काम करते हैं। मैम ये सवाल का पूछने का मतलब था कि जिसका काम उसी को साझे उसी को। इसमें एक चीज़ मैं बोलना कहना चाहूँगा, पार्लियामेंट में जो कहा कि काफ़ी सारे काढ़े मिल गए, आई अंडरस्टैंड दैट, लेकिन काढ़े जितने भी आए हैं आयुर्वेदा या होम्योपैथी, दिस इज ऑल रिलेटेड टू प्रिवेंटिव मेडिसिन। लेकिन मुझे नहीं लगता दुनिया में कोई अस्पताल होगा जिसको कोविड या कोरोना इन्फेक्शन हो गया तो फिर आयुर्वेदा से ट्रीट हो रहा है कहीं पे भी। सो दैट्स बेसिकली प्रिवेंशन एक अलग साइंस एंड इट इज बेस्ड ऑन डिफरेंट साइंसेस, डिफरेंट प्रिंसिपल्स। तो हमारा कहना वही है कि जिस साइंस में आप पढ़े हैं, जो किए हैं, उसी को डेवलप करें। और अगर किसी वक्त ये हुआ है कि ये लड़का एलोपैथी में नहीं जाते हुए आयुर्वेदिक में गया, उसका मतलब ये नहीं था जिसको 1 साल या 6 महीना सिखा दोगे तो सब कुछ आ जाएगा। ये कहीं इन द इंटरेस्ट ऑफ द पेशेंट, इन द इंटरेस्ट ऑफ द जनरल पब्लिक, आई थिंक दिस पॉइंट हैज टू बी केप्ट इन माइंड। जो भी कहा जा रहा है इट इज इन द इंटरेस्ट ऑफ द पब्लिक। इट्स नॉट कि ये क्यों हो रहा है, ये क्यों हो रहा है, ऐसी बात नहीं। हम जान गए, जैसे मैंने 30 साल की प्रैक्टिस के बाद भी आज भी स्ट्रेस तो रहती ही है कि ये ऑपरेशन अगर करने जाओ तो मुझे क्या क्या प्रॉब्लम्स आ सकते। तो अनलेस यू आर एक्सपीरियंस, एंड एक्सपीरियंस कम्स ओनली विद टाइम। तो ऐसा होगा ही बिफोर यू पिक अप अ नाइफ यू शुड नो व्हाट यू आर डूइंग, मैं क्या काटने वाला हूँ, क्या करने वाला हूँ, ये जिसको पता है जरूर उसे। बिलकुल बरोबर आहे, कारण ज्या विषयामध्ये आपली मास्टरी असेल त्याच विषयामध्ये हात घालेल। होमिओपॅथीने पण खूप फोर्सफुली तो आरसी अल्बम टॅबलेट काढला त्या काढायच्या वेळ करोनासाठी, पण त्या घेऊनही करोना झाला, म्हणजे काढा घेऊनही बरेच लोकांना करोना झाला। त्यामुळे ते एकदम रामबाण उपाय आहे, साईड बाय साईड आहे आणि त्याच्याने आपलं काही वाईट होत नाही म्हणून घेतलं जातं, म्हणून आधार घेतला जातो, बाकी अदरवाईज नाही। धन्यवाद मैडम। मेरा अगला सवाल है बागला जी से। हम लोगों ने डॉक्टरों की तो राय जान ली, पर मैं आपसे जानना चाहूँगी कि एलोपैथिक और आयुर्वेदिक दो अलग अलग साइंसेज हैं, क्या आपको क्या लगता है ये मिक्स करना ठीक होगा? मैडम मिक्स करना तो सही नहीं होता है 100%, क्योंकि अगर मैंने साइंस लिया है लेकिन साइंस के बारे में मैंने बायोलॉजी नहीं लिया है, तो मेरे को इंजीनियरिंग अगर करना है तो मैंने इंजीनियरिंग किया और उसके बारे में 1 साल में मेडिकल तो नहीं कर सकता। वैसे आपकी अलग अलग पैथी है, हर एक ने अपनी पैथी का अलग अलग रिस्पेक्ट करना चाहिए, क्योंकि आप बोलेंगे हम लोग रिस्पेक्ट करते हैं। यहाँ मेरे को सिर्फ एक छोटा सा डाउट है मनीष भैया कि जो आप 58 सर्जरी की बात बोल रहे हैं, इसमें 58 सर्जरी उनको जब तक उनका कोर्स नहीं होता उसके पहले लेना पड़ेगा। एज ए BA दे कैन डू, उनको 3 साल का वो कोर्स करना पड़ेगा, फिर इसमें आपत्ति क्या है? आपत्ति ये बात है कि जिस आयुर्वेदा में इस सर्जरी उनके पास एक्सपर्टीज ही नहीं है उस फील्ड में, आयुर्वेदा में तो आयुर्वेदा का कोर्स सिखाया नहीं उनको, जबकि फैकल्टी उनके पास है नहीं, तो इस पोस्ट ग्रेजुएशन कोर्सेज भी करेंगे तो सिखाने वाला कौन है? हमारे पास सर डिसेक्शन हॉल्स होते हैं जहाँ हम लोग डेड बॉडीज पे काइंड ऑफ ऑपरेशन करते हैं, उनके पास ये सब नहीं है, ये हम लोग MBBS में सीखते हैं, पोस्ट ग्रेजुएशन में तो बाद में हम लोग But they are doing some surgeries at their course in BA. But some surgeries they said in their PG. There is a course, but I am talking about 58 सर्जरी, जो इसमें एक भी सर्जरी उनको नहीं करना। Okay. उनका जो आपने सुना होगा जो पाइल्स के लिए यूज करते हैं सर्जरी, पाइल्स का, तो वो सर्जरी उनके इसमें है, वो करते हैं। वो थ्रेड से नहीं होता
होते हैं। सर वो भी सीखेंगे, वो मॉडर्न सर्जिकल तरीके से यानी एलोपैथी के तरीके से सीखेंगे, वो नहीं, अपनी possible ओरिजिनल सर्जरी नहीं है। ओरिजिनल सर्जरी अगर वो करते हैं तो उससे किसी को कोई आपत्ति नहीं है। अभी मेरा अगला सवाल अंजलि जी से है। अंजलि जी, क्या आपको लगता है कि इतने गंभीर पैंडेमिक के बीच में सरकार जो ये नोटिफिकेशन निकाल रही है, ये सही है? जब डॉक्टर्स अपने जीव जान लगाकर पेशेंट्स को बचाने की कोशिश कर रहे हैं, तब उन्हें इस नोटिफिकेशन के द्वारा किस तरह से डिस्टर्ब कर देना, क्या आपको ठीक लगता है? खरोखर अतिशय योग्य असा प्रश्न आहे हा. कारण सध्याच्या सिच्युएशनमधनं आपण सगळेजण जातो आहे. ती सिच्युएशन जगभरामध्ये आणि आता तर दुसरी लाट येत असताना खूप मोठा असा प्रश्न झालेली समस्या आहे. मला असं वाटतं इथे मी सांगू इच्छिते, जेव्हा एखादा गव्हर्नमेंट एखादं नोटिफिकेशन किंवा रेग्युलेशन किंवा लॉ करतं, तेव्हा ते जाऊन असं पटकन काही स्टेटमेंट पूर्ण देशाला देणं असं नसतं. त्याच्या पाठीमागे खूप मोठा अभ्यास असतो आणि हा अभ्यास कन्सर्न लोक जे असतात त्या विषयामध्ये प्रत्येक वेळ आपण खूप सारे कायदे आहेत आपल्या भारत देशामध्ये आणि त्याच्यापैकी हे जे रेग्युलेशन्स आहेत किंवा लॉज आहेत ते बनवण्यासाठी एक विशिष्ट असे एक्सपर्ट लोकांची कमिटी असते जे त्याच्यावर पूर्ण अभ्यास करतात आणि तो अभ्यास झाल्यानंतर जिथून ज्या पर्टिक्युलर लोकांच्या समूहांमधनं तो लॉ जर पास करून घ्यायचा असेल तर त्यांच्याकडनं तो ॲप्रूव्ह होणं आवश्यक आहे. तर सध्याच्या स्थितीमध्ये आपलं जे सरकार आहे ते नक्कीच काळजीवाहू सरकार आहे हे आपण सगळेजण मान्य करतो. आपण असं म्हणू शकतो की कोणीतरी आपल्या बेनिफिटसाठी हे केलं असेल, असं केलं असेल, तसं केलं असेल, परंतु आयुर्वेद जगात 5000 वर्षांपूर्वीचं जे इतकं बॅकग्राऊंड आहे आणि जे अतिशय आपण म्हणतो की ज्याला आपण काय म्हणतो प्राचीन आहे आणि आपल्याला ते मिळाले आहे. ते त्यांचं जे शल्यचिकित्सा वगैरे ज्या होत्या त्या पण अतिशय पुरातन आहे आणि त्याच्यानंतर इतके वर्ष तो जो अभ्यासक्रम आहे तो चालत आलेला आहे आणि त्याला जर असे रेग्युलेशन्स करून जर काही मान्यता देण्यात येत असेल, काही नोटिफिकेशन जर काढण्यात येत असतील आणि तेही कोविडसारख्या जगभरामध्ये असलेल्या संकटाच्या निमित्ताने असेल, तर त्याच्या पाठीमागे काय कारण किंवा अवसर आले ती आपल्याला माहिती करून घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि प्रत्येक लॉ जेव्हा होतो तर त्याच्यामागे ऑब्जेक्ट्स आणि रिझन्स असतात की कोणत्या कारणासाठी हा कायदा झालेला आहे, त्याच्या पाठीमागे काय असं कारण आहे ज्याच्यामुळे हा कायदा किंवा हे रेग्युलेशन झालेलं आहे. ती कारण मीमांसा आपण सगळ्यांनी आपल्या समाजातल्या लोकांनी वाचली पाहिजे असं मला वाटतं. मला या एवढ्या काळामध्ये ते मिळालं नाही रेग्युलेशन नाहीतर मी वाचलं असतं, परंतु जेव्हा आपण म्हणतो की काळजीवाहू सरकार आहे त्याच्यासाठी कुठेतरी काळजी त्या रिझल्ट्स आणि ऑब्जेक्ट्स जे आहेत या नोटिफिकेशनचे त्याच्या पाठीमागे नक्की असतील असं मला वाटतं. कदाचित असं पण असू शकेल की रिपोर्ट जागी जिथे आपल्यासाठी मोठे मोठे डॉक्टर्स नाहीत, जिथे आयुर्वेदिक अभ्यास केलेले डॉक्टर्स आहेत, त्यांना एक थोडीफार काय म्हणता येईल की एक पर्टिक्युलर लिमिट करून त्यांची पॉवर वाढवून देणं, त्यांना लिमिलाइज करून देणं की तुम्ही हे करू शकता, तुम्ही ते करू शकता, हा याच्या पाठीमागचं कारण असू शकतं असं मला वाटतं. त्या दृष्टिकोनातून आपण या पर्टिक्युलर मूळ जी आहे सरकारची आपली त्याच्याकडे आपण बघू शकतो का याचा आपण विचार करू. या मुद्द्यावर मला एक सांगायचं वाटतं की 1992 साली गव्हर्नमेंटने आयुर्वेदिक डॉक्टरांना 4 औषधांचे मुभा दिली औषधं वापरण्यासाठी आणि त्याकडे इमर्जन्सी केसेस. पण अनुभव असा आहे की त्यानंतर BMSच्या संपूर्ण डॉक्टरांनी 400 ड्रग्स वापरायला सुरुवात केलेली आहे आणि ते जो कारण हेच सांगतात की आम्हाला सरकारने परवानगी दिली. तोच विषय इथे होऊ शकतो की आम्हाला 58 ऑपरेशनसाठी परवानगी दिली आहे, आम्ही बाकी सर्व ऑपरेशन आम्ही करू शकतो, हे नंतरही त्यांच्याकडून का होणार नाही याची काय शाश्वती आहे. आणि समजा त्यांनी म्हटलंय की आम्ही फक्त लिमिटेड ऑपरेशन करणार, लिमिटेड ऑपरेशन म्हटलंय तर त्या ठिकाणी ते मला असं वाटतं ते एक्सपर्टिस्ट नाही आहे, पण लिमिटेड ऑपरेशनचा असा विषय काढला तर तिथं ते आजच्या घटनेला आमचा जो अनुभव आहे तिथं डॉक्टर्स जे लिहितात आजच्या लेटरहेडवर डॉक्टर XYZ MD आणि आयुर्वेदिकचे AY असेल ते मायक्रोस्कोपने पाहावं लागतं आहे की नाही, पण तिथे MD लिहितात. तो विषय सध्या MS लिहिला तर मग याच्यानंतर आम्हाला पेशंट याच्यामध्ये पहा आमचा जो मुद्दा आहे आम्ही कुठल्याही डॉक्टरच्या विरोधात नाही आहे, आम्ही BMS डॉक्टरच्या विरोधात नाही आहे, पण आमचा जो विषय आहे CCRचं जे नोटिफिकेशन आहे त्याच्या विरोधात
झालं तर अशा पद्धतीने समजा कोणी MS दिलं त्या पेशंटला आज आपण म्हणतो की ग्रामीण भागातले रुग्ण येतात त्यांना काही समजत नाही MD कोण आहे MS कोण आहे काय एवढं समजतं की MS दिलेला आहे हा समजत नाही तर त्या ठिकाणी समजा तो गेला आणि त्याला काही त्याप्रमाणे व्यवस्थितपणे औषधोपचार ट्रीटमेंट नाही भेटली तर याच्यामध्ये प्रॉब्लेम हा जो त्रास आहे पेशंटच होणार आहे. शेवटी काय आपल्याला आपल्या देशामध्ये जी ते हेल्थ सिस्टम आहे त्याला बळकटी करून आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आपल्याला काम करायला पाहिजे ना की यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी. थैंक यू सर. अब हमने सब सीनियर्स और सबकी बातें तो सुन ली, पर चलिए सवाल उठाते हैं युवा पीढ़ी से कि वो क्या चाहते हैं और उन्हें क्या लगता है. तो हमारे बीच है स्टूडेंट्स के वॉलंटियर फाइनल MBBS के स्टूडेंट मिस्टर शिरीष कार्तिक. तो मैं इनसे पूछना चाहूँगी कि आपको क्या लगता है कि ये मिक्सोपैथी से जो हाइब्रिड सुपर डॉक्टर्स बन रहे हैं क्या ये ठीक है? जहाँ हम स्पेशलिटी और सुपर स्पेशलिटी की बात कर रहे हैं वहाँ ये मिक्सोपैथी किस हद तक सही होगा? मिक्सोपैथी तो बिल्कुल ठीक नहीं है और अभी जो पैथोफिजियोलॉजिकल चीज़ें हैं जो भी है उसमें पढ़ाई जाती है वो बहुत पुरानी हो चुकी है लेकिन अभी भी वो पढ़ाया है और रिसेंट एग्जाम्स में भी उसको पूछा जाता है जैसे कि ब्लड एक्वायर्स इट्स कलर इन स्टमक और सीमेन इज ओरिजिनेटेड फ्रॉम बोन मैरो. ये जो कंसेप्ट है इसका साइंटिफिकली कुछ वैल्यू नहीं है या कुछ प्रूफ नहीं है लेकिन फिर भी BMS में कोर्सेज में यूनिवर्सिटी लेवल पे ये सब पढ़ाया गया है और वही नॉलेज लेके वही बेस मिलता रहेगा. वही बेस पे अगर आप और 2 साल का कोर्स करने के बाद वो अगर सर्जन बन रहे हैं तो ये किस हद तक हमारे लिए अच्छा रहेगा या बुरा रहेगा ये सभी को समझ में आ जाएगा. और रही बात जो लोक ग्रामीण क्षेत्रातले जे लोक आहेत त्यांना डिग्री डॉक्टरांची डिग्री त्यांना मॅटर करतच नाही. बऱ्याचशा ठिकाणी तर असे डॉक्टर्स असतात ज्यांना कोणतीच डिग्री नसते त्यांना झोलाछाप डॉक्टर म्हणतात. ते डॉक्टर्स ट्रीटमेंट देतात मग पेशंट त्यांना रेग्युलेट करायला कोणी रेग्युलेट करत नाही तर असे नवीन लॉ आल्यानंतर मिक्सोपॅथीला रेग्युलेट होईल त्याचं पण काही अश्युरन्स नाही आहे आणि त्यामुळं हे सगळं चुकीचं असं माझं. Thank you, Sirish. That was a very valid and important point. So we are not against any Veda or any field. We think Ayurveda is a heritage, an Indian heritage, and we cherish it. But then mixopathy, I think, is a very retrograde and पिछड़ी हुई सोच. I don't think we are going ahead. We are going backwards. अगला सवाल मैं डॉक्टर दुर्गा सर से करूँगी. सर ये मेरा लंबा सवाल है और इसके 2 पार्ट्स हैं. पहले तो ये कि सर क्या आप जनता को बताएंगे कि गवर्नमेंट ने ऐसा क्यों किया, इसके पीछे क्या रीजनिंग हो सकती है? क्या ये अपने देश में सर्जन्स की कमी को पूरा करने के लिए किया जा रहा है? जब कुछ पिछले कुछ सालों में साइंटिफिक एडवांसेस इतने आगे बढ़ चुके हैं तो क्या ये स्टेप जो ये ले रहे हैं कि जनता की सेफ्टी के लिए ठीक है, यानी कि क्वांटिटी को बढ़ाने के लिए क्या हम क्वालिटी में कॉम्प्रोमाइज कर रहे हैं? क्या आपको ऐसा लगता है? क्यों किया गया है मेरे लिए वो अंडरस्टैंड. जैसे डॉक्टर मैडम ने कहा कि सही में देखना पड़ेगा कि क्यों व्हाट वाज द रीजनिंग बिहाइंड कमिंग टू दीस कंक्लूजन्स. I fail to understand actually कि how they could even come to these conclusions कि स्पेशलिस्ट जॉब कैन बी डन बाय एनीबडी करने के तो परमिशन दिया जाता है. दिस इज डेफिनेटली नॉट एंड टू अ सर्टेन एक्सटेंट आई बिलीव यस समवेयर quality is being compromised for quantity. And the third point that I would wish to make is, if it's the rural sector which we are looking at, I think if we talk to human rights term, every citizen of India deserves possibly the best treatment. Whether he can afford it or not, it's a different question, but he deserves the best treatment. It doesn't mean कि गांव में अगर कहीं कोई पेशेंट है, उसको ठीक है भाई ये वीडियो आपको पर्सन के हाथ से ट्रीटमेंट कराओ, ये क्या क्या है, I would not accept that. I would really not accept that.
दैट इज नॉट प्रिंसिपली करेक्ट ऑल्सो। दूसरी बात है कि अगर इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट है और कहीं हर जगह भी सारे काम पूरे कनेक्ट हो चुके हैं, सब कुछ हो गया है, आई थिंक प्रोवाइडिंग प्राइमरी ट्रेनिंग is Ayurvedic practitioners. If you want a large number of practitioners, you train them to understand the problems and then have those arrangements. जैसे अभी सरकार ने 108 नंबर की एम्बुलेंस सेवा शुरू की, तो that has definitely proved to be beneficial. I think these developments should be targeted like that. कि identify those problems, see if they can be transported to a secondary or tertiary care center, and let it be done by the proper person. It's not कि वहाँ है करके ये करना। और तीसरी बात की जो शिरीष ने कहा कि जो गांव में अभी तक जो प्रैक्टिस कर रहे थे, देयर इज नो कंट्रोल, देयर इज नो रेगुलेटरी बॉडी। प्रॉब्लम ये है कि कौन प्रैक्टिस करता है, कौन क्या है, और इनको क्लास लेवल करके वी वर सपोज्ड टू पुट देम बिहाइंड बार्स। नाउ आई थिंक व्हाट द गवर्नमेंट इज डूइंग इज गिविंग अ लाइसेंस टू देम टू डू व्हाट दे डू, व्हिच इज डेफिनेटली नॉट। सर बहुत शॉर्ट में आप बताएंगे कि क्या अपने इंडियन मेडिकल मॉडर्न मेडिसिन के डॉक्टर्स को इंडियन मेडिसिन के कॉलेजेस में पोस्ट करना चाहिए सर? आयुर्वेदिक कॉलेजेस में आपको क्या लगता है? The issue is कि वो ट्रेन कौन करेंगे सर्जरीज के लिए? I don't think any person who is working in the Indian medicine systems will be able to do that. So the government will definitely need seasoned or trained or experienced surgeons from the allopathic line to teach these people. So I don't know how they are going to impose that upon them. It has been imposed, it will be through only those people who are in government service who will be training them. It's something which will have to be looked into carefully. थैंक यू सर। मेरा सवाल है शिरीष से कि क्या आपके बैचमेट्स या क्लासमेट्स की क्या प्रतिक्रिया रही है यूनिवर्सिटी के बारे में? क्या सोचते हैं आप लोग इसके बारे में? नीट का एग्ज़ाम क्लियर करने के टाइम सबके दिमाग में होता है कि MBBS से सीट होना है। BAMS किसी को करना नहीं होता है, सब रिपीट करते हैं या भी करते हैं, तो BAMS एक ऑप्शनल रहता है, सबको MBBS करना होता है। और जब हम MBBS में आते हैं तो वो हार्ड वर्क, वो सब स्ट्रगल रहता है। उसके बाद में पढ़ाई 5 साल की, ये सब एक सुपर स्पेशलिस्ट सर्जन बनने के लिए 10 से 12 साल तक एक हार्ड वर्क होता है। लेकिन अगर ऐसा कोई शॉर्टकट वे आ जाए तो जो नीट के लिए प्रिपेयर कर रहे हैं उनको MBBS सीट के लिए वो चाह ही नहीं रही, वो जो पॉजिटिविटी होती है कि वो MBBS सीट चाहिए वो बचेगी नहीं। और जो MBBS कर रहे हैं उनको नेक्स्ट 1 देना है, उसके बाद इंटर्नशिप करना है, उसके बाद नेक्स्ट 2 भी क्लियर करना है और फिर जाके आपको PG की सीट मिलेगी। जब MBBS के लिए इतना सा फिल्ट्रेशन है और BAMS के लिए आप 2 साल में ही वो सब दे रहे हैं तो ये वैलिड नहीं है और इससे डीमोटिवेट हो रहे हैं सभी MBBS फील्ड के स्टूडेंट्स। थैंक यू, दैट वाज वेरी थैंक यू। इसी कॉन्टेक्स्ट में जो भी अभी शिरीष ने बोला, डॉक्टर मनीष क्या बताएंगे कि इससे जैसे आपने शिरीष को सुना अभी नीट एंट्रेंस की इम्पोर्टेंस कहाँ हो जाएगी? डेफिनेटली जो नीट का जो एंट्रेंस प्रिपरेशन करते हैं बच्चे, उनका तो टारगेट एक ही रहता है कि MBBS को एडमिशन हो। अगर ये सब मिक्सोपैथी हो जाए और बाद में अगर कुछ सभी फैकल्टी सभी पैथी को एडमिशन के लिए कॉमन पूल में रखा जाए तो किसी की भी जो मोटिवेशन है यार, जैसे शिरीष ने बताया, मोटिवेशन नहीं रहेगा और नीट का जो इम्पोर्टेंस है वो कम हो जाएगा। बहुत दुख हो रहा है ये सुन के डॉक्टर मनीष, थैंक यू सो मच फॉर योर आंसर। मैं माधुरी सर से पूछना चाहूँगी कि सर आयुष मिनिस्ट्री ने एक क्लैरिफिकेशन दिया है कि टेक्निकल टर्म्स एंड मॉडर्न डेवलपमेंट्स आर कॉमन हेरिटेज ऑफ मैनकाइंड। इट इज नॉट द थिंग दैट शुड बी आई एम सॉरी, ये क्वेश्चन विद्या वांगरे मैडम के लिए था, सॉरी सर। कैन यू रिपीट द क्वेश्चन? सर ये विद्या वांगरे मैडम के लिए था क्वेश्चन, वांगरे मैडम के लिए क्वेश्चन था, मैंने गलती से आपका नाम लिया सर। हाँ, आयुष मिनिस्ट्री ने सूचना कराची वाटते कि बिफोर वी एंड we can take the opinion of the
technical terms and modern developments are the common heritage of everyone. Like it is not like कि जो technical terms modern medicine में use होते हैं वो सिर्फ हम ही use कर सकते हैं, कोई भी use कर सकता है. आपको क्या लगता है इसके बारे में? ये मैडम थोड़ा सा इसमें ये हो जाएगा कि कोई भी कुछ भी कर रहा है और उसको अलाउ कर रहा है, तो वैसा नहीं होना चाहिए. जो बात और जो चीज जिसके लिए बनी है उसने उसी के ऊपर जोर लेना चाहिए और करना चाहिए. कोई भी उठ के किसी को भी कौन सी भी मेडिसिन देंगे तो उससे वो अच्छा नहीं होगा और उसका साइड इफेक्ट काफ़ी गहरा रहेगा. इसलिए ये सोचना चाहिए कि इसका हक किसको है. और मुझे लगता है कि अभी इसने भी बताया और मैंने भी बोला था कि MBBS को एडमिशन न मिलते हुए आयुर्वेद न मिली तो आयुर्वेद की तरफ बढ़ते हैं और उसका परसेंटेज निकालेंगे तो 100 में से 5% से लोग ये करते. ऐसा उदाहरण कहीं नहीं मिलेगा कि MBBS को एडमिशन मिल रही है और उसके बाद वो बोल रहा है कि नहीं मुझे आयुर्वेद करना है. ऐसा अगर होता है तो आयुर्वेद में भी बच्चों का इंटरेस्ट है और वो करना चाहते हैं, ऐसा समझ में आएगा. लेकिन वैसा होता नहीं. मेरे को कहना है आपने राइटली अभी जो गवर्नमेंट सोच रही है वो बोल रहा है. यानी MBBS का लोड कम करने की हिसाब से भी सोच रही होगी गवर्नमेंट. वी डोंट नो. MBBS का इम्पोर्टेंस कम नहीं करेगी, लेकिन क्या होता है कि एक हम जो अलग अलग पैच का अलग अलग डिफरेंशिएट करते हैं तो सबको इम्पोर्टेंस थोड़ा मिलना चाहिए. ये भी सोचने का उद्देश्य हो सकता है लोगों को. बट मुझे इतना मालूम है कि भाई का एक्सीडेंट हुआ था नागपुर में. फिर वहाँ बहुत फ्रेंड्स हैं और मैं ऑर्थोपेडिक ग्रुप है, मैंने वहाँ जाके सपोर्टिंग सिस्टम लगाया दुर्गम ताड़ुआ रहते हैं. लेकिन मेरे को इनके बाद ही आना था तो मेरे को यहाँ के 2 लोगों ने बोला कि आप नहीं कर लो ऑपरेशन, लेकिन मैंने किया, मैं इनके बाद किया है. या मेरी कई जगह की एक अच्छी बात बता रहा हूँ, कल्याणी बैठी है. हम लोगों का कई बार झगड़ा होता है कहीं के लिए बता में कि डॉक्टर तांबे का हॉस्पिटल है नागपुर में, बाद में 12 जी ने आदित्य हॉस्पिटल को खोला जो अभी नीकवे में, वैसे यहाँ पे श्वेता हॉस्पिटल. ओके, कई लोग बोलते हैं कि यार श्वेता में गया, आप समझ लो बात को. यहाँ मिस्टर अग्रवाल है, यहीं से थोड़ी दूर पे. कौन? अपने बीकानेर भुजिया वाले, उनको भर्ती किया गया था श्वेता में अभी कोविड के बाद. उनको किसी ने बोल दिया कि श्वेता में क्यों गए, तुम नागपुर क्यों नहीं गए. जीत करके मैंने बोला श्वेता में. मैंने उनको बताया कि श्वेता में आदमी जब प्रॉब्लम, सब डॉक्टर को प्रॉब्लम आता है तो श्वेता में भेज देते कि भाई अभी इसका इलाज ही वहाँ है, क्योंकि इट इज ICCU बोला है, जो भी बोलो ट्रीटमेंट लास्ट ट्रीटमेंट होता है. तो किसी को भी अपने को विश्वास होना. मैं तो बहस करता हूँ श्वेता के साथ बहस करता हूँ, तो मेरे को कोई कमीशन थोड़ी देता है. तो ये आज बड़े लोगों में भी जो अपने आप को समझदार समझते हैं वो भी देखते हैं कि मेरे को कहाँ जाना है और कहाँ नहीं जाना है, और वहाँ भी गलती करते हैं मेरे को है. तो अपने ये जरूरी है कि गवर्नमेंट ने क्लियर करना चाहिए. आप लोगों का क्वेश्चन वैलिड है अल्टीमेटली कि अगर सबको अगर वो पावर दे दिया जाए तो बहुत सारे लोगों को जो समस्या नहीं है और वो छोटे से अक्षर में जो लिखेंगे डिग्री, तो उसके कारण उनको प्रॉब्लम आ सकती है. तो उस चीज का डिटेल संशोधन होके इसको इम्प्लीमेंट करना चाहिए, ऐसा मैं बोलता हूँ. Thank you, sir. To round up this discussion, the last question of this session, मैं पूछना चाहूँगी मिस्टर बंडू तोड़वे जी से, क्योंकि वो इतने सारे लोगों से परिचित हैं और आम जनता में उनका हमेशा रहना होता है. तो आपका मत क्या है, ये नोटिफिकेशन से आम जनता को फायदा होगा या नुकसान? सर्वसामान्य लोकांना याच्यामुळे काय फायदा होईल हे वेळच सांगणार आहे. परंतु आता जी काही चर्चा झालेली आहे त्यावरून हे लक्षात येईल की जेव्हा कुठेही आपल्याला इमर्जन्सी ट्रीटमेंटची गरज असेल तर आपण नेमकं कुठल्या ठिकाणी जायचं प्रत्येक व्यक्ती ठरवत असतो. आणि अलीकडे झालेल्या निर्णयामुळे लोक तिकडे जातील असं घडणार नाही. परंतु जी काही आता चर्चा झालेली आहे त्या चर्चेच्या अनुषंगाने काही थोड्या गॅप्स राहिलेल्या आहेत.
जर कायद्याच्या अनुषंगाने हा कायदा का तयार करण्यात आला त्याची काही कारणीमीमांसा असेल ती मांडणारी एखादी व्यक्ती असती तर आमच्यासारख्यांना अजून समजण्यासाठी सोपं झालं असतं. दुसरं आयुर्वेदिक फील्डचं जर कोणी एखादं असतं तर अजून सोपं झालं असतं. तुमचा मुद्दा सगळ्यांचा जे काही मांडलेला तो व्हॅलिड आहे त्यात काही शंका नाही आहे, कारण की हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. प्रत्येक व्यक्ती तिथं तोडून आपणच विचार करतो आणि त्यामुळे कुठल्याही निर्णयामुळे असं काही होणार असा काही भाग नाही आहे. परंतु या संपूर्ण चर्चेच्या अनुषंगाने एक योग्य मेसेज आपल्याला देता आला पाहिजे. परंतु ज्या दोन चार गोष्टी आज मेसेज आल्यानंतर आपल्याला कळलेल्या आहेत तर अशा पद्धती येणार आहे. आयुर्वेद आणि आयुर्वेदाचे डॉक्टर एक्सरा चिकित्सा सर्जरी करणार आहे तर काही गॅप्स राहून जातात चर्चेमध्ये, तर ती चर्चा व्यवस्थित झाली असते. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की विश्वास एवढा लवकर होता करणार. धन्यवाद सर. ऑडियंस में किसी को कुछ कहना है या आजपासून बरेच वर्षापूर्वी जेव्हा होमिओपॅथी कॉलेज वरती येत होतं बागलाजीचं त्यावेळेला तिथे शिकवायला जाणारे जे होते त्याच्यापैकी मी पण एक होतो आणि माझ्यासाठी तिथे माझी काही स्वतःची सुद्धा होता. आयुर्वेदिक कॉलेजमध्ये मागच्या वर्षी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तिथेही पाहिलं की तिथेही आपले इथले काही डॉक्टर्स शिकवतात. असंच जर जे काही सर्जिकल एक्सपर्ट्स आपल्या इथे आहेत आणि त्या सर्जिकल एक्सपर्ट्सचे जाऊन तिथे त्या लोकांना शिकवलं तर कदाचित हे असं होईल की कारण काय की मी सध्या जी ट्रेनिंग घेतोय ती ट्रेनिंग घेतोय मेडिकल ऑफिसर्सची आणि त्यांना शिकवतोय गाव तिथे मानसोपचार त्यांनी आपल्या त्या जागेवरती आपल्या गावांमध्ये एक लिमिट तिथे त्यांना सायकॅट्री शिकवतोय जेणेकरून they will be able to identify few patients and they will be able to treat the primary symptoms. जर त्यांना प्रॉब्लेमॅटिक असलं तर त्यांनी आपल्या इथे हायर सेंटर्सला रेफर करावं. तसंच सर्जनचंही घडणार आहे कारण हा जो काही कायदा आहे आणि याचं इम्प्लिमेंटेशन आहे आता हळूहळू होईल. तर बेबी आहे ते बेबीच्या नंतर ते हळूहळू मोठं होणार आणि मोठं झाल्याच्या नंतरच कुठल्या सगळ्या गोष्टी ते आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉक्टर्स जे आहेत ते ऑपरेशन्स करायला गेले. तरी पण काल काय झालं की मला माहिती आहे सर्वांना की पेपरमध्ये काहीतरी कार्टून्स दिलेले आहेत. ते आल्याबरोबर एक निष्णात व्यक्तीचा एका मोठ्या व्यक्तीचा फोन आलाय, माझे दोन्ही मुलं आयुर्वेदिक डॉक्टर्स बनतात आहेत तर तुमचं कार्टून पाहून असं वाटतं की माझ्या मुलांना तुम्ही काढून घ्यावं आणि आता MBBS आणि बाकीचं हे करावं. कारण मी जे काही जिथे मोठी बिल्डिंग त्या मुलांच्या भवितव्यासाठी हॉस्पिटल म्हणून उघडणार आहे ती आता कदाचित मी करू शकणार नाही आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी चूक केली की चांगलं केलं त्यांनी वेळच सांगितलं कदाचित त्याच्यानंतर लोकांना हा आयुर्वेदिक सर्जन जो आहे हा आपल्याला ट्रीट करू शकतो याच्याबद्दल हळूहळू त्यांना प्रज्ञा येईल. पण एक गोष्ट मी सर्वांना सांगू इच्छितो की कुठल्याही पेशंटला जर त्रास झाला तर तो तुमच्या माझ्यासारख्या ॲलोपॅथिक डॉक्टर्सकडे राहिला अँड डिपेंडिंग ऑन द इलनेस विच लास्ट फॉर सेव्हरल डेज मंथ्स ऑर इयर्स. जसं आता कोणत्या सरांच्या इथल्या फाईल्स जेव्हा अशा जाणकार होत जातात त्यावेळेला त्यांना असं वाटतं की कुठेतरी काहीतरी गडबड आहे आणि मग ते दुसऱ्या ठिकाणी करतात. मेजॉरिटी ऑफ दीज पेशंट्स दे आर न्यूरोटिक पेशंट्स आणि ह्यांचा ह्या जो पर्सनॅलिटी डिसऑर्डर असल्यामुळे ते लवकर सुधरत नाही आणि त्याच्यामुळे ते डॉक्टर टू डॉक्टर आपल्याला हीच कदाचित पुढे सर्जन्सच्या बाबतीत येईल आहे आणि कदाचित सर्जरी व्हावी नाही व्हावी हा नंतरचा प्रश्न आहे. Thank you, sir. It was a very, very good discussion we had today. I hand over the mic from here. Mr. Madam wants to say something. I hand over the mic anyways to Rajita and Sharmini Purnama.
में आ रहा है कि सभी सब्जेक्ट्स आज मैं जो कहना चाह रहा हूँ कि महाराष्ट्र मेडिकल काउंसिल में एलोपैथिक डॉक्टर्स सर्च होते हैं, आयुर्वेदिक में आयुर्वेदिक के डॉक्टर्स, होम्योपैथी के होम्योपैथी में। अभी गवर्नमेंट ने जो नेशनल मेडिकल कमीशन जो एस्टैब्लिश किया है, वो नेशनल मेडिकल कमीशन में ये सभी लोगों को बैकडोर एंट्री देते हुए वहाँ से उनका अलग रजिस्टर बनाने का प्लान चल रहा है। तो ऐसे आगे चलकर अगर देखेंगे तो ये सब मिक्सअप होने वाला है। और जैसे बात करते हैं, आप जैसे बोल रहे हो कि सबको सब कुछ पढ़ने को मिलेगा और करने को कुछ नहीं मिलेगा, ये सब ऐसा होने वाला है। त्याला देशपांडे सर ने विदेश म्हणतो की हे जे बाळ आहे आता ते मोठं मोठं होईल आणि मग ते जे प्रसिद्ध म्हण आहे घटाला दिली उसली आणि बाळ लागलाय बसली. बरोबर आहे सर, बिल्कुल बरोबर. एक्सेलेंट पैनल डिस्कशन एंड रिक्वेस्ट टेक होम मैसेज बाय आवर मॉडरेटर्स. हमारे इस कार्यक्रम का हेतु जन जागृति करना है ताकि लोग डिसाइड कर पाए कि उनके लिए क्या अच्छा है और क्या अच्छा नहीं है. पेशेंट की सेहत से कोई खिलवाड़ ना हो, ये हमारा एकमेव ध्येय है. वी आर बाउंड टू प्रोटेक्ट आवर हेल्थ सिस्टम एंड पेशेंट्स हेल्थ इज एट utmost important to us. Yes, I agree with you, Prajakta, and we are highly obliged to our panelist guests जिन्होंने अपना मूल्यवान समय निकाल के हमारे इस प्रोग्राम में बहुत अच्छे से अपने अपने ओपिनियन दिए हैं. और मैं आखिरी में फिर से बोलना चाहूँगी कि हमें सबकी सद्भावनाओं की बहुत कदर करते हैं समाज में. हम डॉक्टर हैं और हमारे डॉक्टर का एक ये मानना है कि हमें हमारे हर मरीज की सेवा हमारी पहली सेवा है. जैसे पहले हुआ करता था कि डॉक्टर को लोग भगवान मानते थे, तो हम वो प्रथा जो आज धीरे धीरे चली जा रही है, हम उसको जाने नहीं देना चाहते. और हम अपने डॉक्टर्स की, हर डॉक्टर्स की कम्युनिटी को भी हम हमारी सद्भावना उनके साथ है. हर एक शस्त्र जो आयुर्वेद शस्त्र, होम्योपैथी, यूनानी, नेचुरोपैथी, सबके साथ हम हैं. हम सिर्फ चाहते हैं कि कानून गलत ना बने और उस कानून का सही उपयोग हो, ताकि ये जो आज गांव में जो मेरा ये बोलना भी है सर कि अगर एक आयुर्वेदिक डॉक्टर गलत सर्जरी करता है और कंज्यूमर प्रोटेक्शन एक्ट जो कि आजकल बहुत हर डॉक्टर के पीछे लगा है और कोर्ट में अगर वो पेशेंट जाता है कि फलाने जैसा आपने बताया, तो क्या गवर्नमेंट या कोई आयुर्वेदिक वाले उनको प्रोटेक्ट करेंगे? यस और नो. तो इन सवालों में बहुत लंबी कतार है और यहाँ पे समय की बहुत पाबंदी है. प्राजक्ता, मैं चाहती हूँ ओपन मोमेंटोस हमारे सारे गेस्ट को बहुत आभार मानते हैं और उनको हम आज के इस प्रोग्राम के लिए एक सद्भावना चिन्ह देना चाहते हैं, मोमेंटो देना चाहते हैं. तो शुरुआत करते हैं. मैं चाहूँगी डॉक्टर कोलते सर, प्लीज़ आप हमारे आईएमए प्रेसिडेंट डॉक्टर माडुवार सर को सम्मान चिन्ह देके उन्हें धन्यवाद दें. डॉक्टर मंगेश गुलवाड़े सर. कोलते मंगेश गुलवाड़े सर. डॉक्टर सुशील मंगड़ा सर. Now I request Dr. Bangre sir, please come on the stage. शैलेश बागलानी सर. शिरीष कांजरे. Dudhalwa sir. I request Prerna to please come on the stage. Prerna, please.
Dr. Haspal ma'am, and Vidya ma'am. A thank you note will never suffice the efforts. A thank you note will never suffice the efforts taken for this program by our organizers. Still, I would like to thank some people. I would like to thank you all the panelists for giving their valuable time. मैं पहले दिल से धन्यवाद देना चाहूँगी हमारे आईएमए प्रेसिडेंट डॉक्टर मांडुरकर जी सर का और हमारे आईएमए सेक्रेटरी डॉक्टर सुधीर मेहरा का, जिन्होंने जन जागृति के लिए इतना अच्छा प्रोग्राम ऑर्गेनाइज किया। मैं धन्यवाद देती हूँ डॉक्टर मंगेश गुलवाड़िया सर, जो हमारे प्रेसिडेंट इलेक्ट हैं, जिन्होंने इस आइडिया को मूर्त स्वरूप दिया। Whenever I do any idea to him, he just encouraged that idea and gave his wholehearted support. Thank you, sir. And thank you all our office bearers, especially Dudhalwar sir and Abhay, who had gave their valuable inputs for their panel, and Abhay for giving the technical support. I thank you our moderator, Kalyani Dikshit and Shruti, for a beautifully conducted panel. I thank you, Purna ma'am, for co-hosting me. I thank Hemant to providing the sound system, Prerna Kote for stage decoration. Last but not least, I thank you Suvarna, Akshay, Vinod, Josna for their untiring efforts. Now I request everyone to please join for cake cutting ceremony of our Prerna's birthday. Go on, Prerna. And last but not least, we are thankful to all our beautiful moderators, Dr. Prajakta and Dr. Sarvili Bhagar. I would like to remind you all that tomorrow there is a kind of strike. We are withdrawing all non-emergency services and keeping our OPDs closed in favor of against this municipality from 6 AM to 6 PM.